नमस्कार, मी अगस्त्य पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। घाटी रुग्णालयात लवकरच पॅरालिसिसवर उपचार करण्यासाठी अत्याधुनिक मशिनरी देणार पालकमंत्री संजय शिरसाट यांची घोषणा। तर राज्य सरकारनं शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी लावलेल्या जाचक अटी वगळाव्यात, रोहित पवार यांची मागणी। आता बघूया सविस्तर बातम्या। एम्स रुग्णालयाच्या धर्तीवरती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर येथे 25 कोटी रुपये खर्च करून पॅरालिसिसवरती उपचार करणारी अत्याधुनिक मशिनरी घेण्यात येणार असल्याची घोषणा पालकमंत्री संजय शिरसाट यांनी शनिवारी केली आहे। त्यांच्या हस्ते घाटी रुग्णालयातील ट्रॉमा सेंटर व कक्ष क्रमांक 29 लोकार्पण करण्यात आलं। यावेळी ते बोलत होते। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर येथे शनिवारी पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या प्रमुख उपस्थितीत ट्रॉमा सेंटर व कक्ष क्रमांक 29 लोकार्पण करण्यात आलं। यावेळी घाटी रुग्णालयाच्या अभ्यागत समितीचे अध्यक्ष आमदार प्रदीप जयस्वाल, अधिष्ठाता शिवाजी सुकरे यांच्यासह अभ्यागत समितीचे सदस्य माजी महापौर त्र्यंबक तुपे, नगरसेविका हर्षदा शिरसाट, विभाग प्रमुख डॉक्टर गायत्री तळवळकर यांच्यासह घाटी रुग्णालयातील सर्व विभाग प्रमुख, डॉक्टर स्टाफ आणि रुग्णांचे नातेवाईक यांची उपस्थिती होती। यावेळी कार्यक्रमाचं प्रास्ताविक अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे आणि विभाग प्रमुख डॉक्टर गायत्री तळवळकर यांनी केला। त्यानंतर आमदार प्रदीप जयस्वाल आणि पालकमंत्री संजय शिरसाट यांनी उपस्थितांना संबोधित केला। यावेळी मंत्री शिरसाट यांनी पॅरालिसिसवर उपचार करण्यासाठी नवीन मशिनरी लवकरच घाटीत दाखल होणार असल्याची घोषणा केली। आणखी कामाचं उद्घाटन करण्यात आलं। या कार्यक्रमाला माझे सहकारी प्रदीप जयस्वाल जे आहेत, सुकरे आहेत, व्यासपीठावर सर्वच मान्यवर आहेत, समोर उपस्थित सर्व डॉक्टर्स आहेत, काही पेशंटही या ठिकाणी दिसत आहेत। मी आणखी एका कामाचं उद्घाटन यासाठी नव्हतं की मलाच माहित नाही की उद्घाटन झालं आणि तुमच्या मेडिकलची जी लँग्वेज आहे ती आम्हाला थोडी कसली पडत। ते क्रिटिकल शब्द, क्रिटिकल ऑपरेशन करता येत पण ठीक आहे, पण ते क्रिटिकल शब्द आम्हाला लवकर पाठ होत नाही। परंतु आता घाटीमध्ये आल्यानंतर एक वेगळा आनंद मला तरी अनुभवायला मिळतो। आताच्या घाटीमध्ये येताना असलेलं नेटकेपण, स्वच्छता काही ठिकाणी आता थोडीशी अडचण आहेच, परंतु मी हा विचार करतो की ही घाटी कशी असावी, सुविधायुक्त तर असावीच असेल, पण तेवढी देखणी सुद्धा असेल। फॉर एक्झाम्पल, आपण जर लग्नाला जायचं असेल, रामामध्ये लग्न असेल, तिकडचं इन्व्हिटेशन असलं तर आपलं ड्रेस कोड कसा असेल लोक ऑटोमॅटिकली, आणि तेच लग्न जर एखाद्या मंगल कार्यालयात असलं तर आपला ड्रेस कोड येतो। मानसिकता काय? मानसिकता हे की आपण ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणच्या वातावरणाच्या नुसार आपण स्वतःला बदलत असतो। मी घाटीमध्ये जो चेंजेस पाहतो सुरत साहेब की या ठिकाणचं आता डॉक्टर्स, नर्सेस असेल, वार्डवर असेल, या सगळ्यामध्ये थोडा वेगळा बदल झालेला आहे। सगळ्यांना असं वाटतं की होय, माझ्या कामाचं किंवा तुमच्या सर्वांच्या कामाचं कौतुक हे आता केलं जायला। मी दर 2-3 दिवसाच्या आड एक बातमी पाहत असतो, त्याच्यामध्ये घाटी हॉस्पिटलची बातमी नसेल असा दिवस आता निघत नाही। त्याच्या मागचं कारण आहे, आणि दिवस निघणं हे चांगलं आहे, परंतु तो निगेटिव्ह नाही तर तो पॉझिटिव्ह आहे। एखाद्या वेळेला कॉर्पोरेशनची बातमी येते, त्यांना मला पाण्याचं, कचऱ्याचं, याचं त्याचं सगळं काही टीका होत असतं, परंतु आता घाटीवर टीका होणं आता कालबाह्य झालेला कार्यक्रम असं समजायला काही हरकत नाही। सर, आपण मागच्या अनेक वर्षापासून बोलताय की यापूर्वीची चर्चा व्हायची 70ची गाठी, 80ची गाठी, तर मला असं वाटतं की आपल्या मार्गदर्शनाखाली, आपल्या सहकार्यामुळं आपण डीपीडीसी मधून आपण असाल, आदरणीय जयस्वाल साहेब असतील, सर्व बाकी लोकप्रतिनिधींच्या मार्गदर्शनाखाली
या ठिकाणी सुधारणांचा हा झपाटा लावलेला आहे आणि 1-2 महिन्या 3 महिन्यामध्ये आपण आम्हाला अगदी आवर्जून वेळ देता, आमचं काम बघायला येतं, आमचं कौतुक करता आणि त्यामुळं आम्हाला जो ग्रुप आलेला आहे, मी असेल अधिष्ठाता म्हणून, माझे सर्व प्राध्यापक विभाग प्रमुख असतील, आमचे सर्व डेप्युटी डीन, मेडिकल सुप्रिटेंडेंट, डेप्युटी सुप्रिटेंडेंट, नर्सिंग स्टाफ, वर्ग 3 वर्ग 4 कर्मचारी सर्वजण मिळून आम्ही या ठिकाणी या सर्व गोष्टी करत आहोत आणि आपल्याला माहित आहे मराठवाड्यासह विदर्भातल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यातील रुग्ण या ठिकाणी येत आहेत आणि निश्चितच आपण बघितलं आता DICU ट्रॉमा सेंटर जे आहे वाढ जर बघितला तर आता आपण कुठेही कॉर्पोरेट हॉस्पिटलपेक्षा कमी पडत नाही. आताच आपण सांगितलं की या वार्डला एअर कंडिशन करायला पाहिजे. भविष्यामध्ये निश्चित सर आपण आम्हाला सोनोग्राफी आणि त्या DR सिस्टीमचं उद्घाटन करताना सूचना दिल्या होत्या, आदेश दिले होते. त्या ठिकाणी आम्ही एअर कंडिशनची सोय त्या ठिकाणी केलेली आहे सर. या ठिकाणी सुद्धा जसं प्रसूती कक्षामध्ये ही सोय आपण यापूर्वीच केली, आता या ठिकाणी आपण दिलेल्या आदेशाप्रमाणे त्याचं पालन निश्चित केलं जाईल आणि हा वार्ड सुद्धा एअर कंडिशन करण्यात येईल. आपण वेळोवेळी आमच्या आर्थिक असेल, मानसिक असेल आणि सक्षमपणे आमच्या पाठीशी उभे राहिल्यामुळं मला असं वाटतं ही ताकद आमच्यामध्ये आलेली आहे, सामर्थ्य आमच्यामध्ये आलेलं आहे की आम्ही कुठलीही गोष्ट जर करायची ठरवली तर समर्थपणे आपण असेल. आमच्या अभ्यागत समितीचे आदरणीय अध्यक्ष जयस्वाल साहेब आहेत, सर्व सदस्य आहेत, आपण या ठिकाणी आपण ह्या सुधारणा करत आहोत. राज्य सरकारनं शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी लावलेल्या जाचक अटी वगळाव्यात अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी छत्रपती संभाजीनगर शहरात आले असता माध्यमांशी बोलताना केली आहे. यावेळी त्यांनी विविध विषयांवरती त्यांच्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली. आम्ही पंढरपूरला केलं होतं, त्या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांना सरकारने जो शब्द दिला, दुर्दैव असं तो शब्द सरकारने आतापर्यंत पाळलेला नाही. जी कर्जमाफी दिली गेली त्याच्यामध्ये ज्या अटी आहेत त्या काढण्यात याव्या, जेणेकरून सरसकट कर्जमाफी शेतकऱ्यांना होईल अशी मागणी आम्ही केली होती. आणि त्याच्याच बरोबर पीक विमा देत असताना 4 ट्रिगर जे काढले, ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान आतापर्यंत झालेलं आहे, त्याच्यामध्ये सुद्धा बदल व्हावेत अशा काही मागण्यांसाठी आम्ही बसलो होतो. महाजन साहेब तिथे आले, मुख्यमंत्री साहेबांशी टीव्हीवर, आपण सर्वजण तिथे होता त्यावेळेस टीव्हीवर तिथं बोलणं गेलं फोनवर आणि मग त्यांनी शब्द दिला होता 22 तारखेच्या आधी बसायचं. पण दुर्दैव असं त्या पवित्र भूमीमध्ये, पंढरपूरच्या पवित्र भूमीमध्ये दिलेला शब्द हा पाळला नाही, म्हणजे खोटं बोललं गेलं. आणि त्या अनुषंगाने मग आम्ही सर्वांनी मिळून ठरवलं 29 तारखेला छत्रपती संभाजी नगरमध्ये जे आपलं केम्ब्रिज चौक आहे तिथे एक फार मोठं आंदोलन आम्ही परवा 29 तारखेला करणार आहोत. ते आंदोलन शांततेत असणारे, शेतकऱ्यांचं असणारे, अन्नत्याग आंदोलन नसणारे. तिथं काही नेते येऊन शेतकऱ्यांशी बोलतील व शेतकरी त्यांची भूमिका मांडतील. पण त्यावेळेस मुंबईमध्ये अधिवेशन सुरू असणार आहे आणि आंदोलनाच्या माध्यमातून अधिवेशनामध्ये असणाऱ्या आमच्या नेत्यांच्या मदतीने सरकारशी आम्ही बोलू, चर्चा करू, नाही तर डायरेक्ट चर्चा करू. पण आमच्या मागण्या शेतकऱ्यांच्या वतीने मान्यच झाल्या पाहिजे असं आमचं मागणं आहे. आणि जर आमचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला तर तिथल्या तिथं आम्ही निर्णय घेऊ जेल भरो आंदोलनाचा. त्यामुळे कृपा करून सरकारला सांगायचे, तुम्ही एकदा खोटं बोलला, आता परत तुम्ही खोटंही बोलू नका, डायरेक्ट निर्णय आमच्या शेतकऱ्यांच्या हिताचा तुम्ही द्या अशी विनंती आज इथं करतो. 29 तारीख सोमवारी सकाळी छत्रपती संभाजी नगरमध्ये केम्ब्रिज या चौकामध्ये. त्यामुळे संबंध महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मला सांगायचे, हा लढा तुमच्यासाठी आहे. तुमच्यासाठी आज आम्ही सर्वजण रस्त्यावर उतरलो आहोत. त्यामुळे मोठ्या संख्येने तुम्ही तिथं यावं अशी आपल्याला विनंती. तर सर्वसामान्य लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सत्तेच्या बाजूने असल्याचं प्रतिपादन खासदार ओमराजे निंबाळकर यांनी छत्रपती संभाजीनगर शहरात आले असता माध्यमांशी बोलताना केलंय. सर्वसामान्य लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी त्या ठिकाणी सत्तेच्या बाजूने आलोय आणि माझी प्राथमिकता मंत्री होणं नाहीये. माझी प्राथमिकता सर्वसामान्य माणसाची कामं आणि तीच माझी प्राथमिकता. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्यावरून मंत्री संजय शिरसाट यांनी जोरदार टीका केली आहे.
उद्धव ठाकरेंचा दौरा हा जनतेच्या प्रश्नासाठी नसून केवळ हवा पाणी बदलण्यासाठी असल्याचा आरोप त्यांनी केलाय. तसेच 2019 मध्ये भाजपसोबत सरकार न स्थापन करण्याचा निर्णय म्हणजे खरी गद्दारी होती असा दावा करत त्यांनी उद्धव ठाकरे यांनी आधी आत्मपरीक्षण करावं असंही म्हटलंय. उद्धव ठाकरे साहेबांचा हा जो दौरा आहे हा टच अँड गो ज्याला म्हणतात, जाऊन बाँड्रीला शिवणं आणि निघणं एवढा तो दौरा आहे. लोकांमध्ये फक्त अशी बातमी गेली पाहिजे की उद्धव साहेबांनी झंझावती दौरा केला. तुम्ही जर पाहिलं तर त्यांच्या दौऱ्याचं वेळापत्रक हे सामनामध्ये आलेलं आहे. या सामनामध्ये जे काही वेळापत्रक आहे त्याच्यामध्ये यवतमाळला सकाळी 10:30 वाजता कार्यक्रम आहे, तिथून वाशिमला दुपारी 2 वाजता आहे. म्हणजे यवतमाळ टू वाशिम जायला किती वेळ लागतोय? तर जवळपास 1.5 ते 2 तास लागतोय. आणि 2 वाजताचा तो दौरा, त्याच्यानंतर वाशिम ते हिंगोली 4 वाजता वाशिमला हिंगोलीला दौरा. हा धावता दौरा, यामध्ये किती कार्यकर्त्याला भेटणार आहेत, काय बोलणार आहेत, किती लोक जमणार आहेत, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत फक्त यासाठी केला की 6 खासदार त्यांना सोडून गेले आणि त्यांच्यानंतर मी त्या मतदारसंघामध्ये जाऊन आलो, एवढाच काहीतरी त्यांचा तेवढा हेतू त्यांचा होता. बरं, आता उद्धव ठाकरे दौऱ्याला निघाले आणि विमानात योगायोगाने म्हणा की ठरवून देवेंद्र फडणवीसही सोबत होते. सोबत दौरा झाला आणि त्यानंतर उद्धव ठाकरे म्हणतात गोपनीय बैठक झाली, महत्वाची बैठक झाली, लवकरच निर्णय कळेल. दोघंही एका विमानात होते. खऱ्या अर्थानं मोदी साहेबांनी जे इंधन वाचवा असं जे म्हणलंय त्याला प्रतिसाद म्हणून आयुष्यात पहिल्यांदा ते इंडिगोच्या विमानाने गेले, म्हणून ती बातमी होऊ शकते. आता त्या विमानामध्ये काय बोलले, खरं तर असा काही संवाद झाला असावा असं मला वाटत नाही, परंतु संवाद झाला पाहिजे. राजकीय जरी आपण आपले मार्ग वेगळे असले तरी हितसंबंध हे माणसात जपले पाहिजे. माझ्यासारखाचे अनेक उभाटातले अनेक नेते आहेत, त्यांच्याशी माझे आता आजही जवळचे संबंध आहेत. म्हणून संबंध ठेवणं याला राजकारणामध्ये महत्त्व सुद्धा असतं. म्हणून त्यांचे काही असे बोलणी झाली असावी असं मला काही वाटत नाही. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. एक फेक सरकारी डॉक्यूमेंट बनाना बहुत मुश्किल है. बिल्कुल नहीं. सबसे पहले ऑफिसर का नाम, डिपार्टमेंट का नाम, उसका नकली बट असली दिखने वाला सिग्नेचर और एक डरावना सा इल्जाम. चाइल्ड पोर्नोग्राफी, इनकम टैक्स, जीएसटी की चोरी. और फिर उसके बाद लिखो नोटिस और सेंड. सब फंसेंगे और हमें मिलेंगे पैसे. गलत. ये साइबर अपराधी हमें डराना चाहते हैं. क्या आप जानते हैं कि सरकारी ईमेल आईडीज हमेशा gov.in से एंड होते हैं. ऐसे नोटिस मिले तो सरकारी वेबसाइट से नंबर लेकर कॉल कर सकते हैं टू चेक कि नोटिस असली है कि नहीं. लगता है अब सब लोग साइबर दोस्त को फॉलो कर रहे हैं. स्कैमर्स के घिसे पिटे तरीकों को मत दो अटेंशन. इंडिया स्टॉप, थिंक देन टेक एक्शन. शाम तक आपकी बिजली कट जाएगी. क्यों? आपके पार्सल में इल्लीगल सामान मिला है. कैसे? तुम्हारा बेटा रेपिस्ट के साथ पकड़ा गया है. कहा? क्या हुआ, डर गए? अब ये जो कहेंगे मान भी जाओगे. बेटे को फोन किया? नहीं. आपका यही डर साइबर अपराधियों की ताकत है. सावधान रहें. ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें या इस वेबसाइट पर जाएं. आपका लालच, डर और लापरवाही साइबर अपराधियों के 3 बड़े हथियार हैं. सावधान रहें. ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें या इस वेबसाइट पर जाएं. हाँ, और सबसे जरूरी, साइबर अपराधियों से एक कदम आगे रहने के लिए आज और अभी I4C गृह मंत्रालय के ऑफिशियल सोशल मीडिया हैंडल साइबर दोस्त को फॉलो करें. साइबर दोस्त का साथ दें और साइबर अपराध को मात दें. रुको, सोचो और एक्शन लो.
मैम योर प्री अप्रूव्ड लोन। अच्छा, लॉटरी इस लिंक पर क्लिक करते ही तुरंत पैसे मिल जाएंगे। बिल्कुल मैम। अरे वाह, मेरा पैसा डबल हो जाएगा। जी बिल्कुल मैम। जागिए मैडम, ये लुभावने और लालच भरे ऑफर्स ही हमारी कमजोरी है और इन साइबर अपराधियों की ताकत। आपका लालच, डर और लापरवाही साइबर अपराधियों के 3 बड़े हथियार हैं। सावधान रहें, ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें या इस वेबसाइट पर जाएं। ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड छत्रपती संभाजीनगर संचालक मंडळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शेतकरी विकास पॅनलच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सिल्लोड येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे. सिल्लोड येथील आमदार अब्दुल सत्तार यांच्या जनसंपर्क कार्यालय शिवसेना भवन येथे पार पडलेल्या या बैठकीस ओबीसी विकास मंत्री अतुल सावे, खासदार संदीपान भुमरे, आमदार अब्दुल सत्तार, आमदार सतीश चव्हाण, आमदार अनुराधा चव्हाण, आमदार सुहास शिरसाट तसेच माजी आमदार नितीन पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मंत्री अतुल सावे यांनी उपस्थित मतदारांना मार्गदर्शन करताना पक्षीय मतभेद बाजूला ठेवून जिल्हा बँक आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचं आवाहन केलं. कब्बशी या निवडणूक चिन्हासमोरील बटन दाबून शेतकरी विकास पॅनलच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचं आवाहन त्यांनी केलं. महायुतीसोबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचाही या पॅनलमध्ये सहभाग असून राजकीय भूमिका बाजूला ठेवून जिल्हा बँकेच्या विकासाला प्राधान्य देत ही निवडणूक लढवण्यात येत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँकेच्या विकासासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आमदार अब्दुल सत्तार यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात शेतकरी विकास पॅनलच्या उमेदवारांची सविस्तर माहिती घेत शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हे पॅनल कटिबद्ध असल्याचं सांगितलं. जिल्हा बँकेला अधिक सक्षम आणि शेतकरी हिताचं बनवण्यासाठी शेतकरी विकास पॅनलच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचं आवाहन त्यांनी उपस्थित मतदारांना केलं. यावेळी खासदार संदीपान भुमरे, आमदार सतीश चव्हाण, आमदार अनुराधा चव्हाण आदी मान्यवरांनीही मनोगत व्यक्त करत शेतकरी विकास पॅनलच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचं आवाहन केलं. बैठकीपूर्वी नगराध्यक्ष अब्दुल समीर सत्तार तसेच शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचं स्वागत करण्यात आलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुदर्शन अग्रवाल यांनी केलं. प्रास्ताविक आमदार अब्दुल सत्तार यांनी केलं तर उपस्थितांचे आभार नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी मानले. बैठकीस गंगापूरचे नगराध्यक्ष संजय जाधव, वैजापूरचे नगराध्यक्ष डॉक्टर दिनेश परदेशी, शिवसेना तालुका प्रमुख केशवराव तायडे, सोयगाव तालुका प्रमुख प्रभाकर काळे, रामराव शेळके, रवींद्र काळे, जिल्हा परिषद सदस्य अब्दुल आमिर, राजेंद्र दानवे, दुर्गाबाई पवार, राजश्री निकम, रामदास पालोदकर, उपनगर अध्यक्ष विठ्ठल सपकाळ, दामू अण्णा गव्हाणे, सय्यद नासिर हुसेन, सभापती विश्वास दाभाडे, उपसभापती संदीप राऊत यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जिल्हा बँकेचे मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. AIMIM महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील यांनी गेस्ट हाऊसमध्ये आयोजित केलेल्या बैठकीत आदर्श नागरी सहकारी पतसंस्था घोटाळ्यातील पीडित ठेवीदारांची भेट घेऊन त्यांच्या समस्या गांभीर्याने ऐकून घेतल्या. बैठकीदरम्यान खासदार इम्तियाज जलील यांनी उर्वरित ठेवीदारांना न्याय मिळवून देण्यासाठी येत्या बुधवारी धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. गज्जू भाऊने जेव्हा सांगितलं की 3 वर्ष झालेले आहे, तर मी पहिली मीटिंग आपली जी होती तिची आठवण आली मलाही माहित नाही होतं की या कामासाठी आपल्याला 3 वर्ष लागेल. पण आपल्याला माहित आहे की आपण एक खूप भ्रष्ट सिस्टमच्या विरोधात आपण लढाई लढत आहे. सर्वप्रथम मी कृती समितीचा धन्यवाद देतो की सातत्याने ते आमच्या संपर्कात असून आमच्या पक्षातले असरार भाई असू द्या, अमरबिन हैदरा असू द्या, ते सगळ्यांच्या संपर्कात आहे. मी काका जे आहे काही दिवसापूर्वी त्यांची फोटो बघितली होती, व्हिडिओ बघितलं होतं, ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते, तरी सुद्धा त्यांची जी तळमळ होती. मी आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो की तुम्ही सातत्याने आमची हे जे लढाई आहे याच्यामध्ये जेव्हा जेव्हा आम्ही बोलवले तुम्हाला खूप मोठ्या संख्येने तुम्ही उपस्थित राहिले. जेव्हा असरार भाऊने मला सांगितलं की आपण एक मीटिंग घेत आहे सुभेदारी गेस्ट हाऊस मध्ये, तर त्यांनी मला 11 वाजता फोटो पाठवली की साहेब लोक येऊ लागले
नंतर अमरबेन हैदराने एक फोटो पाठवली की साहेब इतके लोक आलेले आहे की आत आपल्याला बसता येत नाही म्हणून आम्ही लॉन मध्ये बसणार आहे. मला माहित आहे की मागच्या 3 वर्षापासून आपण जे वाट बघत आहे ते आपले पैसा कधी मिळणार. आता न्यायालयीन लढाई जे आहे ते सुरू आहे. कोर्टामध्ये अनेक आपले जे ठेवीदार आहे, जेव्हा जेव्हा हिअरिंग होती कोर्टामध्ये केस सुरू असतं तर अनेक लोक त्या केसमध्ये उपस्थित राहतात आणि त्यांनाही माहित आहे की कशा एक स्लो सिस्टम आहे आपल्याकडे. 75 लोक ठेवीदार मरणं म्हणजे इतकं सोपी गोष्ट नाही आहे. आणि तुम्ही मला हे सांगत असेल की हे 75 लोकांचा मृत्यू झालेला आहे. मी हे सांगणार आहे की हे 75 लोकांची हत्या झालेली आहे आणि हत्या करणारे हे महाराष्ट्र सरकार आहे. पण काय झालं का त्याच्यानंतर? ठीक आहे, निवेदन घेतलं त्यांनी. आता जे काही झालं ते झालं. आपली तीव्रता आणि विशेषकर माझी तीव्रता मी पुन्हा दाखवणार त्यांना. आणि याची सुरुवात आपण सर्वप्रथम सोमवारी एक डेलिगेशन सर्वांसाठी नाही, आपण ज्या कोर्टमध्ये हे हिअरिंग सुरू आहे त्याचे जे प्रमुख जज जे आहे, प्रिन्सिपल जज, एक आपला कृती समितीच्या सोबत काही महिलांना घेऊन आपण जे प्रिन्सिपल जज आहे, जे मुख्य जज जे आहे त्यांना जाऊन भेटू आणि त्यांच्याकडून एक मागणी आपण करू. ग्राम पातळीवरती ग्रामस्थांच्या समस्या सोडवणं, त्यांच्या सर्व समस्यांचं निराकरण करणं तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती ग्रामस्थांना देणं यासाठी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळुंके यांनी वैजापूर तालुक्यातील लासूर गावात मुक्काम राहून ग्रामस्थांशी संवाद साधलाय. ग्रामस्थ समवेत संवाद साधण्यासाठी, त्यांच्या विविध समस्या जाणून घेऊन त्यांचं निराकरण करण्यासाठी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी दिनांक 24 जून 2026 रोजी वैजापूर तालुक्यातील लासूर गावात मुक्काम केला. सायंकाळी गावात गावफेरी करून गावातील पाहणी सर्व समस्या जाणून घेतल्या. लासूर गावाला दुपारी भेट दिली असता शाळेचे मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, पशुवैद्यकीय अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, आरोग्य कर्मचारी, पाणीपुरवठा स्वच्छता समितीचे कर्मचारी यांची बैठक घेऊन गावातील विविध समस्यांबाबत आढावासह माहिती जाणून घेतली व त्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. गावातील आरोग्य उपकेंद्राची तपासणी, इमारत पाहण्यासाठी भेट दिली असता प्रसूतीसाठी आलेल्या गरोदर मातेने बाळाला जन्म दिला. आरोग्य उपकेंद्रातील कर्मचारी, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, आरोग्य कर्मचारी, समुदाय विकास अधिकारी हे कायमस्वरूपी मुक्कामी राहून ग्रामस्थांना आरोग्य सेवा देत असल्याबाबत ग्रामस्थांनी स्वतः सांगितलं. त्यांनी केलेल्या त्यांच्या कार्याबाबत गौरव उद्गार त्यांनी काढले. गावातील पीएम श्री हायस्कूल, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या शाळांना भेट दिली. शाळेची इमारत, क्रीडांगण, प्रयोगशाळा, ॲस्ट्रोलॅब, लायब्ररी इत्यादींची पाहणी केली. शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक यांनी अथक परिश्रम घेऊन बनवलेली सुंदर शाळा पाहून मुख्याध्यापक व शिक्षकांनी त्यांचं कौतुक केलं. गावातील घरकुल लाभार्थी समवेत चर्चा केली, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. पहिला हप्ता, दुसरा हप्ता वितरणासाठी सूचना देऊन घरकुल बांधकाम गतीने पूर्ण करण्याबाबत सांगितलं. तसेच गावातील महिला बचत गट, एकल महिला बचत गट यांच्या समवेत संवाद साधत बचत गटाची माहिती घेतली व उर्वरित सर्वसाधारण महिला बचत गट व एकल महिला बचत गट स्थापन करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केला. गावात मुक्कामी असलेल्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांना रात्रीचं भोजन करण्यासाठी गावातील मोठ्या घरातील मंडळींनी आग्रह केला, परंतु त्यांच्या घरी न जाता गावातील गरीब एकल महिला बचत गट सदस्या, घरकुल लाभार्थी शोभा बाळासाहेब नेटके यांच्या घरी जाऊन त्यांनी भोजन केला. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके हे गावात मुक्कामी राहणार आहे हे कळताच ग्रामस्थांनी आपल्या घरी मुक्कामासाठी येण्याकरिता आग्रह केला, परंतु हे टाळत त्यांनी गावातील मंदिराच्या निवासस्थानात मुक्काम केला. गावाला दुपारी भेट दिली असता जिल्हा परिषद सदस्य संगीता तांबे, पंचायत समिती सदस्या अर्चना शेलार, राहुल पाटील शेळके, सरपंच नंदाताई हुमे, उपसरपंच रितेश मुनोज, शोभा बाळासाहेब नेटके उपस्थित होत्या. तसेच पंचायत समिती वैजापूरचे गटविकास अधिकारी ज्ञानदेव जायभाई, विस्तार अधिकारी रंजना राठोड, ग्रामपंचायत अधिकारी नानासाहेब सराहिंजा, शाखा अभियंता मनोज उडान, उमेद तालुका
व्यवस्थापक सचिन गिलके, ग्रामीण गृहनिर्माण अभियंता प्रल्हाद आल्हाद, पीएमश्री हायस्कूल मुख्याध्यापक सुरेश राऊत, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सनी गायकवाड, सीताराम शेजूळ, प्राथमिक आरोग्य केंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी केतन गुंजाळ, आरोग्य सेविका सुनीता दौंड, आरोग्य सेवक योगेश उबाळे, पशुवैद्यकीय अधिकारी एकनाथ पांडवे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. छत्रपती संभाजीनगर येथील तक्षशिला बहुउद्देशीय ट्रस्ट संचलित तक्षशिला बुद्ध विहारामध्ये बहुजन प्रतिपालक राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची 152वी जयंती अत्यंत उत्साहात आणि आनंदात साजरी करण्यात आली. सदर जयंती महोत्सवाचं आयोजन तक्षशिला बहुउद्देशीय ट्रस्ट व भावना सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली होती. कार्यक्रमाची सुरुवात तथागत भगवान बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलन करून झाली. कार्यक्रमाचं प्रास्ताविक करताना अशोक तिनगोटे यांनी राजश्री शाहू महाराजांच्या जीवन कार्याचा आणि त्यांनी बहुजन समाजासाठी घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयांचा सविस्तर आढावा घेतला. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते भंते डॉक्टर चंद्रबोधी यांनी आपले विचार मांडताना सांगितलं की महात्मा ज्योतिबा फुले आणि राजश्री शाहू महाराज यांचं बहुजन हिताय धोरण व सामाजिक सुधारणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रत्यक्ष भारताच्या संविधानात उतरवून त्यांना घटनात्मक स्वरूप दिला. त्यांनी याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन दिला. त्यानंतर अंबादासजी रगडे यांनी राजश्री शाहू महाराजांच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणालेत की शाहू महाराजांनी कला क्षेत्राला नेहमीच प्रोत्साहन दिला. चावडीवरील हजेरी पद्धतीचा जो जाच होता तो दूर करून महाराजांनी ही अनिष्ट हजेरी पद्धत कायमची बंद केली. राजकीय व आर्थिक न्यायापेक्षा सामाजिक न्यायाची भूमिका शाहू राजांची होती आणि ती आजच्या काळातही अत्यंत गरजेची आहे असं त्यांनी स्पष्ट केलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात BM राऊत यांनी शाहू महाराजांनी चतुर्वर्ण व्यवस्थेविरुद्ध कशा प्रकारे बंड पुकारला आणि सामाजिक समतेसाठी कशा प्रकारे कार्य केलं यावर सविस्तर मार्गदर्शन केलं. या समाज प्रबोधनपर कार्यक्रमाला परिसरातील नागरिक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात प्रामुख्याने अशोक तिनगोटे, किशोर ढोले, माधव मोरे, प्राचार्य संजय कांबळे, भानुदास गिरे, विलास मगरे, अंबादास रगडे, वामनराव खराट, डॉक्टर शरद खंडेभराड, राऊतताई, पंचभाई ताई, उजवानी गायकवाड, सुजाता अवचार, रमाबाई शिंदे, प्रज्ञा हेलोडे, विकास अवचार, कपिल हेलोडे आदी मान्यवर उपस्थित होते. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. घाटी रुग्णालयात लवकरच पॅरालिसिसवर उपचार करण्यासाठी अत्याधुनिक मशिनरी देणार, पालकमंत्री संजय शिरसाट यांची घोषणा. तर राज्य सरकारनं शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी लावलेल्या जाचक अटी वगळाव्यात, रोहित पवार यांची मागणी. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.